12वी नापास झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं होतं की आपण अधिकारी होऊ? 12वी फेल होण्याची मुख्यत्वे कारण मला मानसिक सापडतात. म्हणजे मी समाजामध्ये वावरताना एक न्यूनगंडानं वावरलो. ऐन उमेदीत सबबी सांगणाऱ्याला उर्वरित आयुष्यात कुडावं लागतं आणि स्वयंसिद्धतेसाठी स्वतःला लढावं लागतं. ज्या आयुष्याचे 3 ते 4 वर्ष एका पदाचं टार्गेट ठेवून अभ्यास करणं हे जरा रिस्क होतं. 2023ची मुख्य परीक्षा मला अर्धा मार्क कमी पडल्यामुळे इंटरव्ह्यू कॉल आला नाही. जरी रिझल्ट नसता आला तरी मी पूर्णपणे शेती करण्याचा विचार केलेला. समाजाने पण MPSCमध्ये अपयशी झाला म्हणून त्याला गुन्हेगारासारखं पाहणं अपेक्षित नाहीये. लग्न झालेलं माझं 2020ला. 2020 पासून जो मानसिक त्रास कमी करण्याचा मोठा वाटा जर कोणाचा असेल तर माझ्या पत्नीचा आहे असं मला वाटतं. माझं 12वी फेल, डिप्लोमा, डिग्री, जॉब करत नाही. हा सोशल प्रेशर माझ्यापेक्षा घरच्यांवर, पत्नींवर हा समाजामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात जाणवतो. म्हणजे उसनं बळ घेऊन MPSC क्षेत्रात येणं हा खूप धोकादायक आहे. म्हणजे एक आयुष्याच्या उमेदीचे वर्ष तुम्ही वाया घालवता असं वास्तवात काही उदाहरणं आहेत. कशा पद्धतीने रिव्हिजन केली पाहिजे? सुरुवातीला अभ्यासाच्या नियोजनामध्ये जास्त पाठांतरापेक्षा आपल्याला इनपुट किती झाले हेच टार्गेट पाहिजे. टॉपिक टार्गेट असण्यापेक्षा किंवा पेजेस टार्गेट असण्यापेक्षा आपल्याला समजलं किती हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आयुष्यात पहिलेच मुलाखत होती. याच्या अगोदर कधीही मुलाखत नव्हत्या. आयोगाच्या ऑफिसमध्ये कधीही नव्हतो. गावात आज मला हारतुरं मिळतात, पुरस्काराच्या नजरा मिळतात, उद्या तिरस्काराच्या मिळाल्या असत्या. असं कधी वाटलं नाही यार थांबलं पाहिजे, नको आता हे? अधिकारी झालो तर शेतीपासून लांब कधीच जाईल असं आता तरी वाटत नाही. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर 2024ची जी निवड यादी जाहीर झाली राज्यसेवेची, त्या निवड यादीमध्ये बरेच अधिकाऱ्यांचे आपण पॉडकास्ट केले, परंतु आजचा पॉडकास्ट हा विशेष असणार आहे. आपण सर्वांनी 12th फेल हा मूवी पाहिला, तो UPSC मधला. परंतु आपल्या MPSCमध्ये देखील एक 12th फेल आहेत की ज्यांची राज्यसेवा 2024च्या निवड यादीमधून SC/ST पदी त्यांची निवड होणार आहे. असे रोहित तांबे सर आपल्यासोबत आहेत. रोहित तांबे सर, आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. खरं तर आवर्जून उल्लेख यासाठी केला की बरेच जण UPSC MPSCची तयारी करायची म्हटलं की शिक्षणावरती जास्त भर देतात, मीडियमवरती भर देतात. हेही सांगणं गरजेचं आहे की एक 12वी फेल झालेला कॅन्डिडेट सुद्धा जर मनात आणलं तर ह्या गोष्टी करू शकतो. आज तुम्ही मला वाटतं 4 मेन्स दिल्या राज्यसेवेच्या, त्याच्यानंतर 5वी मेन्स देऊन तुम्ही आज हा शेवटचा अटेम्प्ट होता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधला. नंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार, त्याच्यामध्ये तुम्ही SC/ST हे क्लास 1 पदापर्यंत तुम्ही मजल मारलेली आहे. काय नक्की प्रवास होता? कारण 12th फेल मी जाणून बुजून उल्लेख केला होता. 12वी नापास झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं होतं की आपण अधिकारी होऊ? हा विचार मी नक्कीच केलेला. म्हणजे MPSCमध्ये येताना अगोदर एक न्यूनगंड होता किंवा गैरसमज होता माझा की जे अगोदरचे रिझल्ट पाहत होतो ते कायम कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये किंवा केंद्रामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी असायचे. बरोबर. आणि मी 12वीमध्ये 12th फेल माझ्यामध्ये 2 सब्जेक्ट सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे राहिलेले. ती माझ्यामध्ये कायम राहिलेलं आहे की मी जो 12th फेल झालो आहे ते मी ॲनालिसिस केलेलं माझं. 10वीमध्ये असताना मला चांगले मार्क होते. म्हणजे 81% मला 10वीमध्ये मार्क होते. 11वीमध्ये पण मला चांगले मार्क होते. परंतु 12वीमध्ये काही कौटुंबिक परिस्थिती आली, जी आमची फॅमिली ट्रान्सफर झाली. त्यामुळे मला 12वीमध्ये कॉलेज बदलावं लागलं. 11वीला मी सासवडला होतो पुरंदर हायस्कूलला. त्यानंतर 12वीला मी VP कॉलेज बारामती येथे गेलो. तिथे मी स्वतःला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करू शकलो नाही. म्हणजे 12वी फेल होण्याची मुख्यत्वे कारण मला मानसिक सापडतात. म्हणजे मी समाजामध्ये वावरताना एक न्यूनगंडानं वावरलो. एक समाजामध्ये मिक्स न झाल्यामुळे बाकी विद्यार्थ्यांच्या मागे राहिलो. त्यामुळे जे सबमिशन असेल किंवा इतर अभ्यास असेल त्यामध्ये मी कमी पडलो आणि त्यामुळे फेल झालो. माझ्यामध्ये कमतरता होते. यामुळे मी कमी किंवा फेल झालो असं मला कधीच वाटलं नाही. त्यामुळे एक विश्वास होता की तुम्ही जर व्यवस्थित केलं आणि तोच विश्वास आज क्लास 1 पदापर्यंत आलाय असं मला वाटतं. कारण 12वीमध्ये असताना एक अरुण अडसूळ सरांची VP कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक लाईन लिहिलेली होती किंवा एक कोट्स होता. त्यांनी असं लिहिलेलं होतं, ऐन उमेदीत सबबी सांगणाऱ्याला उर्वरित आयुष्यात कुडावं लागतं आणि स्वयंसिद्धतेसाठी स्वतःला लढावं लागतं. ही कोट माझ्या बॅक ऑफ द माइंड कायम राहिली. त्यामुळे मी 12वी नंतर डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. तो डिप्लोमा करताना पण पुण्यासारख्या मोठ्या शहराकडे न वळता ग्रामीण भागाशी राहून, वडील प्रायव्हेट जॉबमध्ये होते त्यामुळे शेती करणं गरजेचं होतं किंवा आईला सोबत राहणं गरजेचं होतं.
या बाबी बघून मी भिगवणला 10वीच्या बेसवरती ॲडमिशन घेतलं. ओके. दत्तकला पॉलिटेक्निक भिगवण. आणि त्यानंतर डिग्री मी एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर येथे केली. माझं कॉलेज हे ग्रामीण टच कायम होतं. त्यामुळे हा ग्रामीण टच मला इंटरव्ह्यूमध्ये किंवा अभ्यासामध्ये एक प्रकारे ऊर्जा देत राहिला. आणि त्याच माझ्या प्रवासामध्ये, आयुष्याच्या प्रवासामध्ये MPSC जास्त सोपी होत गेली असं मला वाटतं. बरं. मग तुम्ही 4 मेन्स दिल्या बरोबर हो. MPSCच्या. एक तर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर. हो. मग नक्की काय ठरवून आले होते MPSC मध्ये? कुठला अधिकारी बनायचं किंवा कुठल्या पदासाठी तुम्ही आले होते? MPSC सुरुवात करण्यात माझं AMU आहे, म्हणजे RTO जे पद आहे, हं. जे मेकॅनिकल बेसिसवरती भरले जातं, तेच टार्गेट ठेवून आलेलो. परंतु MPSC मध्ये AMU जाहिरात येण्याची अनिश्चितता मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे साधारणतः 3 ते 4 वर्षांनी एकदा जाहिरात येते. बरोबर. म्हणजे आयुष्याचे 3 ते 4 वर्ष एका पदाचं टार्गेट ठेवून अभ्यास करणं हे जरा रिस्क होतं. ते अनिश्चितता मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मी MPSC राज्यसेवा करण्याचा निर्णय घेतलेला. त्यामध्ये मला 2020 सालापासून मी मुख्य परीक्षा देतोय. आणि 2023ची मुख्य परीक्षा मला अर्धा मार्क कमी पडल्यामुळे इंटरव्ह्यू कॉल आला नाही. आणि हाच अर्धा मार्क मला विश्वास देऊन गेलेला की तुम्ही जर प्रत्येक सब्जेक्टमध्ये 3 ते 4 मार्काची जर ग्रोथ केली तर ॲव्हरेजली 30 ते 40 मार्क वाढू शकतात. आणि 2023च्या मानाने मला 2024ला जवळजवळ 79 मार्कची लीड भेटली. म्हणजे 79 मार्कचं माझं मार्क्स वाढले. त्यामुळे एक विश्वास होता की काहीतरी यावेळी होईल. आणि यावेळी मी क्लास 1 पदापर्यंत मजल मारली आहे. बरं. पण मग आता तुम्ही सांगितलं की तुम्ही सुधारणा करत हो. गेलात. 4 मेन्स हा काय हो. खूप छोटा कालावधी नाही. नाही, मोठा कालावधी हो. आहे. आता एकतर तुम्ही 12वी फेल झाले, हो. पण ते अभ्यासाच्या कारणामुळे नाही झाले, नाही. वेगळ्या हो. कारणांमुळे झाले. त्याच्यामुळे तुम्ही हुशारच होते. हो. पहिल्यापासून तुम्हाला अकॅडमिक तुमचं चांगलं होतं. 10वीला तुम्हाला चांगले मार्क होते, 12वीला चांगले हो. मार्क होते. तुम्ही हुशार होते असं आपण होय. समजायला हरकत नाही. परंतु MPSCचा अभ्यास आणि आपण 12वी पर्यंत केलेला अभ्यास जरी सिलेबस सेम असेल किंवा जे आपण अभ्यासतोय ते सेम जरी असलं तरी पद्धत दोन्हींची वेगळी आहे. बरोबर. मग तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होते? मुख्यतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे ते माझे 6 वर्ष इंजिनिअरिंगच्या बरोबर गेले. त्यानंतर स्विच करताना थोडासा त्रास झालेला. कारण इंग्लिश टू मराठी. बरोबर. राज्यसेवा पूर्णपणे मराठी. राज्यसेवेमध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये मी अभ्यास करताना मुख्यत्वे पॅसेज टार्गेट ठेवायचो. पॅसेजमध्ये जास्तीत जास्त जसे प्रश्न तयार होतील त्यानुसार मला हा फायदा होत गेला की माझी थिंकिंग प्रोसेस वाढली. MPSCला काही फॅक्ट्स आवश्यक असतात, तसंच काही कन्सेप्ट पण लागतात. जर आपण पॅसेज किंवा एक पेज जर टार्गेट ठेवलं आणि स्वतः जर प्रश्न तयार केले तर आपण यामध्ये स्वतः जास्त प्रश्न तयार केल्यामुळे थिंकिंग प्रोसेस डेव्हलप होते आणि कोठे कसा प्रश्न विचारला जाईल हे आपण जाणून घेऊ शकतो. आणि हीच मेथड मला राज्यसेवेच्या सलगपणे मुख्य परीक्षामध्ये फायद्याची ठरली. आणि लास्ट टाइम मी फक्त कॉन्फिडन्सनी फुल टाइम होतो. म्हणजे राज्यसेवेमध्ये जे 6 पेपर असतात त्यातले शेवटच्या पेपरपर्यंत जो GS4 आहे, शेवटच्या पेपरच्या GS4च्या 150व्या प्रश्नापर्यंत मी पूर्णपणे कॉन्फिडन्स होतो. रिझल्ट येऊ नाही येऊ मला विचार कधीच केलेला नव्हता. कारण जरी रिझल्ट नसता आला तरी मी पूर्णपणे शेती करण्याचा विचार केलेला. कारण मी शेतीमध्ये आयुष्य म्हणजे माझे कॉलेज लाईफपासून MPSCच्या प्रवासापर्यंत मी शेती कधीही दूर केलेली नाही. आमच्या भागामध्ये द्राक्ष शेती आहे. द्राक्ष शेतीमध्ये मला पूर्णपणे इंटरेस्ट होता, माहिती होती. त्यामुळे भविष्यामध्ये प्लॅन बी म्हणून शेतीच करण्याचा विचार होता. इकडे काय नाही झालं तर शेती हे खूप कमी लोकांचं स्वप्न असतं. स्वप्न म्हणजे मला आवडीनुसार जगण्याची सवय होती किंवा आवड होती. जो निर्णय घेईल त्यानुसार आपण वागलं पाहिजे, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे. तर काही गोष्टी आर्थिक रिस्क शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आपण जर व्यवस्थित केलं तर शेतीमध्ये पण यशस्वी झालेली उदाहरणं आजकाल आपण पाहतो. खूप आहे. त्यामुळे तरुणांनी पण शेतीकडे व्यवस्थित एक बिझनेस मॉडेल म्हणून पाहणे गरजेचं आहे. कारण MPSCमध्ये प्रत्येक जणाला यश भेटेल हे नक्कीच नाही आहे. आता मी जरी पास झालो असलो तरी जे अपयश आले त्यांचं पण कॅलिबर माझ्या एवढंच आहे किंवा माझ्यापेक्षा जास्तही असू शकतं. त्यामुळे समाजाने पण MPSCमध्ये अपयशी झाला म्हणून त्याला गुन्हेगारासारखं पाहणं अपेक्षित नाही आहे. बरोबर. कारण तो पण खूप अभ्यासू असतो. समाजामध्ये आजकाल अपयश हाच टॅग दिला जातोय की MPSC नाही झालं तर तो अपयशी आहे, तो जीवनामध्ये काही केलं नाही. ही 100% चुकीचं आहे. कारण तो जर हा अभ्यास करून प्रिलियम पास होतोय, प्रिलियम पास होणं पण लाखात हजारात येणं आहे. हजारात म्हणजे 10,000च्या आसपास येणं आहे. ही पण छोटी गोष्ट नाही आहे.
त्यामुळे समाजानं आपण MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेणंच अपेक्षित आहे. कारण अपयश जर टॅग त्याच्यावरती लावला तर मानसिक खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतंय विद्यार्थ्यांचं. बरोबर. आता आजकाल आपण पाहतो काही मित्र IT क्षेत्रामध्ये पण माझे आहेत. म्हणजे ज्यांना MPSCमध्ये अपयश आलं, परंतु त्यांना आज 30 ते 35 लाखाचं पण पॅकेज मिळतंय किंवा काही बिझनेस करतात, काही शेती करतात. त्यामुळे समाजाने पण MPSC जे विद्यार्थी अपयशी होतात, त्यांच्याकडं एक सकारात्मक पाहणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. नाही, MPSC मध्ये यश नाही मिळालं म्हणजे तो अपयशी कधीच होत नाही. नाही. कारण MPSC मधून बाहेर पडूनही वेगवेगळ्या हो. क्षेत्रात गेलेली खूप लोक आहेत हो. आणि त्यांनी त्या क्षेत्रात यश मिळवलं. हो. कारण MPSCचा अभ्यास करणाऱ्या एवढं नॉलेज कोणालाच असू नाही. शकत नाही. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये तो अपयशी कधीच ठरू शकत नाही. लोकांच्या नजरेत काय असेल त्याचा विचार करण्यापेक्षा आपण पुढे चालणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अभ्यास कुठे केला? सर, सुरुवातीला मी अभ्यास लायब्ररीमध्ये केला, राष्ट्र सेवा दल म्हणून पुण्यामध्ये. कोविड काळामध्ये घरीच. अच्छा. त्यानंतर फॅमिली म्हणजे लग्न झालेलं आहे माझं 2020ला. बरं. माझी मिसेस IDBI बँकमध्ये 2022 पासून इथं कोंडव्यामध्ये होते आणि आता बँक ऑफ इंडियामध्ये चिपळूण ब्रँच मिळाले. त्यामुळे 2020 पासून जो मानसिक त्रास कमी करण्याचा मोठा वाटा जर कोणाचा असेल तर माझ्या पत्नीचा आहे असं मला वाटतं. कारण स्टेबिलिटी आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची होती. एका वयाच्या टप्प्यानंतर प्रश्न विचारणारे भरपूर असतात आणि त्यामध्ये माझं 12वी फेल, डिप्लोमा डिग्री, जॉब करत नाही, हा सोशल प्रेशर माझ्यापेक्षा घरच्यांवर, पत्नींवर, हा समाजामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात जाणवतो. या सोशल प्रेशर सहन करत घरच्यांनी मला सपोर्ट केला आहे. म्हणजे माझे आईवडील शेतीच करतात. ते शेती करत मला एक मानसिक आधार देण्याचं काम माझा लहान भाऊ असेल किंवा माझ्या पत्नीने केलं. या यशामध्ये त्यांचा माझ्या एवढाच मोठा वाटा आहे असं मला वाटतं. पण एवढं सोपं होतंय? सोपं मला घरच्यांमुळे जाणवलं असं मला वाटतं सर. कारण माझ्या पत्नीने 2020 पासून आज जवळजवळ 5 वर्ष झाली. भरपूर मला मोठा आधार दिलेला आहे. समाजात आजकाल आपण पाहतो लग्नानंतरची परिस्थिती वेगळी असते, आयुष्य बदलतं, जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, घरची परिस्थिती वेगळी असते, कौटुंबिक परिस्थिती वेगळी असते. हे सर्व सांभाळून मला आधारच दिला असं एक प्रकारे मला जाणवतं. स्त्रीला आपण जे समाजामध्ये एक वेगळी वागणूक देतो ती देणं चुकीचं आहे. कारण एक स्त्री आपलं कुटुंब, आपली नाती, आपले यश यामध्ये खूप मोठा वाटा असतो असं मला वाटतं सर. नक्कीच. कारण घरचं जर सपोर्ट हो. नसतात कदाचित, कारण लग्न झालेलं होतं तुमचं हो. आणि हा प्रेशर हँडल करून अभ्यास करणं एवढी गोष्ट सोपी नव्हती. कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन असायचं? अभ्यासाचं नियोजन म्हणजे सर माझे अभ्यास मी खूप कमी वेळ करायचो. जो अभ्यास आहे तो आपल्या सभोवतील जर आपण जोडला, म्हणजे पॉलिटी असेल किंवा इतिहास, भूगोल या सभोवतील जर आपण जोडला, जे करंट चालू घडामोडी या बाबतीत जर आपण जोडून व्यवस्थित केला तर अभ्यास सोपा होतो. आणि एक MPSCमध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये एक थिंकिंग प्रोसेस असते. ती जर व्यवस्थित डेव्हलप झाली तर आपल्याला यश नक्की मिळू शकतं असं मला वाटतं. बरोबर. आणि फॅमिली ॲडजस्ट करताना म्हणजे मला पत्नीने जास्त ॲडजस्ट केलं असं म्हणता येईल. कारण MPSCमुळे आपण पत्नीला जास्त फॅमिलीला वेळ देता येत नाही. एक्झामचं सायकल कायम चालू असते. प्री झाली की मेन्स, मेन्स झाली की प्री. यामध्ये त्यांनी मला मोठा आधार दिला. याच्यामुळेच अभ्यास एक मानसिक स्थिरता येऊन चांगला होत गेला. त्यामुळे कॉन्फिडन्स आला. त्यामुळे आज यश मिळतंय. बरोबर. तुम्ही चार मेन्स दिल्या, हो सर. 5व्या मेन्सला तुम्हाला यश मिळतंय. पहिली, दुसरी, तिसरी, सर. चौथी म्हणजे 4 मेन्स पर्यंत तुम्हाला यशाने हुलकावणी दिली. हो. मी अपयशी नव्हते पण यशाने तुम्हाला हुलकावणी दिली. काय चुकत होतं नक्की? काय चुकवत होत्या? अभ्यासामध्ये मला एक सब्जेक्ट वाईज काही सब्जेक्टमध्ये कमी मार्क येत होते. बरं. यामध्ये मराठी इंग्लिशच्या ग्रामरमध्ये मला कमी मार्क येत होते. याचं मी व्यवस्थित काही अधिकारी मित्र असतील, काही शिक्षक असतील आणि काही स्वतः ॲनालिसिस करून कोणत्या टॉपिकवरती कुठे मार्क मिळवणे गरजेचं आहे याचा मी डिटेल अभ्यास केला. मराठी इंग्लिशमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये मी पुन्हा क्लास केलेला एकदा. ग्रामरचा कारण इंजिनिअरिंगमुळे संबंध नव्हता. त्यामुळे ते वीक पॉईंट होते. तोच वीक पॉईंट मला कंबाईनमध्ये पण ठरत होता. कारण PSIच्या भरपूर मी मुख्य परीक्षा, STIच्या मुख्य परीक्षा दिल्या. बरं. परंतु मराठी इंग्लिशमध्ये कमी मार्क आल्यामुळे GSला मला जास्त एज मिळायचं. जे ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळायचं. पण मराठी इंग्लिशला कमी आल्यामुळे सरळ सेवा कधीही पास जाऊ शकलो नाही. अच्छा. किंवा कंबाईनमध्ये पण अपेक्षित यश ज्या अगोदर यायला पाहिजे होतं ते कधीही आलेलं नाही. तोच एक पॉईंट होता की ज्यामध्ये मी सुधारणा केली आणि त्यामध्ये आज यश मिळतंय. बरोबर. आता हे जे नवीन विद्यार्थी येतात, नवीन विद्यार्थ्यांना काय सांगले? कशा पद्धतीने? कारण तुमचा अनुभव खूप मोठा आहे. पण नवीन विद्यार्थी ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस प्रत्येकाला मार्गदर्शनाची अपेक्षा असते. मग ते विचारत असतात यांनी कसा अभ्यास केला, त्यांनी कसा अभ्यास केला, हे शोधत असतात. कारण त्यांना त्या चुका करायच्या नसतात. या विद्यार्थ्यांनी तुमच्याकडून ज्या झाल्या चुका, ह्या चुका टाळण्यासाठी
काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला तर पहिल्यांदा सेल्फ मोटिव्ह पाहिजे. म्हणजे उसनं बळ घेऊन एम-पी-एस-सी क्षेत्रात येणं हा खूप धोकादायक आहे. म्हणजे एक आयुष्याच्या उमेदीचे वर्ष तुम्ही वाया घालवता, बरोबर. असं वास्तवात काही उदाहरणं आहेत. त्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले टार्गेट काय आहेत? म्हणजे आपल्याला कशासाठी एम-पी-एस-सी करायचं? हा पहिला प्रश्न त्यांनी व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. अभ्यास आपण व्यवस्थित इतर पद्धतीने करू शकतो. पण एम-पी-एस-सीच का? हा पहिला प्रश्न आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण एम-पी-एस-सीमुळे जे क्षेत्र देतं, ग्रामीण टू शहरी आणि श्रीमंतांपासून अ, गरिबांपर्यंत. एम-पी-एस-सी एक माफक ₹300 ते ₹400 फीमध्ये तुम्हाला आयुष्य बदलू शकतं. बरोबर. आयुष्य म्हणण्यापेक्षा तुमच्या 2-3 पिढ्यांचा चांगल्या उद्योग तुम्हाला सामाजिक स्थिरता देऊ शकतं, आर्थिक स्थिरता देऊ शकतं जे पगाराच्या माध्यमातून आणि तुमच्या हातून जे कार्य घडणार आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये शासन आणि प्रशासन महत्त्वाचं आहे आणि प्रशासनामध्ये जर तुम्हाला एक पद मिळतं, त्या पदामार्फत तुम्ही जे कार्य करणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते कार्य करणार आहेत ते टार्गेट ठेवूनच एम-पी-एस-सीमध्ये जर आलं, तुम्हाला अनेक मार्ग मिळतात अभ्यासाचे. तर तुमचं मोटिव्ह मोठं असेल, की मला समाजामध्ये बदल घडवायचा आहे किंवा एक बी-डी-ओ, सी-ओ म्हणून एक सामान्य एकही निर्णय, कोणताही निर्णय जर समाजाचं भलं करतोय, म्हणजे ते कोणताही निर्णय घेतला तर भलंच होणार आहे. कारण सरकार योजनाच तसं राबवतं. तो जर मोटिव्ह असेल तर विद्यार्थी जो अभ्यास करतोय, त्याला योग्य मार्ग सापडेल म्हणजे सापडेलच. बरोबर. कारण जो आता पॅटर्न चेंज होतोय, त्याच्यामुळे यू-पी-एस-सीचे विद्यार्थी येतात, ज्यांची रायटिंग चांगलं आहे, ज्यांची थिंकिंग प्रोसेस चांगलं आहे, यांनी एम-पी-एस-सीला येणे गरजेचं आहे किंवा आलं तर आणखी सोपं होईल असं वाटतं सर. बरोबर. बरेच आत्ता जे काही पॉडकास्ट घेतले त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की रिव्हिजन कशी करायची, कारण त्याच्यावरती काही मागच्या काही पॉडकास्टमध्ये बोलणं झालं नाही. कशा पद्धतीने रिव्हिजन केली पाहिजे? रिव्हिजन करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे नोट्स आणि ते स्वतःच्या पाहिजे. इतरांच्या कोणाच्या नोट्स वापरणे म्हणजे ते स्पून स्पीडिंग होईल. स्वतःच्या नोट्स असेल, नोट्समध्ये पण ज्या आपल्या लक्षात राहणार नाहीत त्याच नोट्समध्ये पाहिजे. जे तुमच्या ऑलरेडी डोक्यामध्ये असेल किंवा तुम्हाला जे ऑलरेडी माहिती आहे. शेवटी एम-पी-एस-सी म्हणजे काय? तुम्हाला माहीत असणं आणि माहीत नसणं यातला फरक आहे. तुम्हाला वेगळं संशोधन करायचं नाहीये. जो डाटा आहे तोच माहीत करायचा आहे. त्यासाठी रिव्हिजन पाहिजेत. रिव्हिजनमध्ये सब्जेक्ट वाईज रिव्हिजन वेगवेगळ्या पाहिजेत. आता पॉलिटीमध्ये फॅक्ट्स जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला कलम वगैरे आता पॅटर्न चेंज झालाय तो वेगळा विषय, पण कंबाईनसाठी पण हा उपयोगी होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला फॅक्ट्स माहीत असतील, पॉलिटीमधील असतील, इकॉनॉमिक्समधील काही आकडेवारी असतील, सायन्समधील काही प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण अशा बाबी असतील. या तुम्ही नोट्स काढणं गरजेचं आहे आणि नोट्सला काही ट्रिक्स असतील ते स्वतःच्या असाव्यात. नॉनसेन्स असले तरी काही गरजेचं नाही ते, म्हणजे वेगळं वाटणार नाही. फक्त स्वतःच्या लक्षात असावं. या पद्धतीने रिव्हिजन करणे. रिव्हिजनसाठी नोट्स काढणेच महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे मी तर म्हणतो नोट्स पाहिजे. बरोबर. मग आता ह्या सगळ्या अनुभवातून तुमच्या 4-5 मेन्सचा अनुभव, याचा अर्थ तुम्ही पूर्वपरीक्षा तर प्रत्येक पास होत होते. काय नक्की कुठली गोष्ट की पॉईंट ठरू शकते या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशापर्यंत जाण्यासाठी? कॉन्फिडन्स. ओके. कॉन्फिडन्स की पॉईंट. कंबाईनचा पेपर 1 तासाचा असतो. जे सोडवले ते आपण कॉन्फिडन्सली सोडवले. हे जर कॉन्फिडन्स असेल तर पुढचे प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी सोपं होऊन जातात. ज्यांना कॉन्फिडन्स असेल त्यांनाच टाइम पुरतो आणि ज्यांच्या मॅक्झिमम रिव्हिजन असतील त्यांनाच कॉन्फिडन्स येतो. हे एम-पी-एस-सीमध्ये महत्त्वाचं गणित आहे. कंबाईनमध्ये जर मॅथ रिझनिंगला टाईम व्यवस्थित सफिशियंट पुरवायचा असेल तर जे रिव्हिजन मॅक्झिमम केलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स आल्यानंतर मॅथ रिझनिंगचे आपण फ्री माइंडली जे व्यवस्थितली सोडू शकतो प्रश्न. त्यामुळे प्रिलियमला स्कोर येऊ शकतो. ते कसं नियोजन असलं पाहिजे ते 1 तासामध्ये? कारण बऱ्याच जणांचा अभ्यास खूप असतो, तुम्ही सांगितलं तसं कॉन्फिडन्स नसतो. मग ते हाताला घाम येणे किंवा गडबडून जाणे आणि बाहेर आल्याच्या नंतर उत्तर आठवणे पण परीक्षेत उत्तर न आठवणे. यासाठी कंबाईनसाठी जर असेल तर एक क्वेश्चनचा फॉर्मॅट असतो. पहिल्यांदा मी तर काय करायचो, प्रश्न आला की त्यातील चूक विचारले की बरोबर विचारले हे प्रथम पाहायचो, हायलाईट करायचो. कारण ते जर चुकलं तर 3-4 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात आणि त्यातच तुमचा रिझल्ट जातो. ते जर प्रश्नामध्ये काय विचारले हे जर व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. यासाठी फास्ट रीडिंग पाहिजे. त्यासाठी आपण PYQ पाहणं गरजेचं आहे आणि टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. टेस्ट सिरीज सोडवताना पण त्या दर्जाच्या पाहिजे, आयोगाच्या दर्जाच्या पाहिजे. उगाच फॅक्च्युअल विचारले किंवा जास्त बाहेरचं विचारलं असं पण नाही पाहिजे. आयोगाच्या दर्जाचं जर आपण टेस्ट सिरीज सोडवल्या तर या जो पेपरचा एक्झाम हॉवर आहे 1 तासाचा वेळ, त्यामध्ये आपण मॅनेजमेंट करू शकतो. काही जण मॅथ रिझनिंग सुरुवातीला घेतात, काही जण शेवटी घेतात. जो तो त्याच्या स्ट्रॉंग पॉईंटनुसार असतो. कंबाईनमध्ये आपल्याला जसा पेपर येईल तसा सोडवणं अपेक्षित आहे. राज्यसेवेमध्ये आपल्याला 2 तासाचा वेळ मिळतो, पण कंबाईनमध्ये तो मिळत नाही.
कंबाईनमध्ये फास्ट रीडिंग पाहिजे, कीवर्ड कॅच झाले पाहिजेत. कीवर्ड केव्हा कॅच होतात, जेव्हा तुम्ही मॅक्झिमम PYQ जर पाहिले असतील, तेव्हाच कीवर्ड कॅच होतात. बरोबर. हो. या पद्धतीने जर आपण केलं तर प्रिलियमला पण आपल्या टाईममध्ये व्यवस्थित स्कोर करू शकतो आपण. ओके. आणि दिवसभराचं नियोजन कसं असलं पाहिजे अभ्यासाचं? सुरुवातीला अभ्यासाच्या नियोजनामध्ये जास्त पाठांतरापेक्षा आपल्याला इनपुट किती झाले हेच टार्गेट पाहिजे. टॉपिक टार्गेट असण्यापेक्षा किंवा पेजेस टार्गेट असण्यापेक्षा आपल्याला समजलं किती हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. जर समजलंच नाही तर ते आउटपुटमध्ये येणार नाही आहे. सुरुवातीला तुम्ही फ्रेश माइंडने जाणं गरजेचं आहे अभ्यासिकेमध्ये. कुठेही असेल अभ्यासिका, घरी असेल किंवा पुण्यात असेल, फ्रेश माइंडने जाणे गरजेचं आहे. सुरुवातीलाच आपण पास होणार आहे, काहीतरी मिळणार आहे याचं मोटिव्हने अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर. लॉंग टर्मचा असेल जे टार्गेट असेल ते ठेवून अभ्यास जर केला तर आपल्याला जास्त इफिशियंटली लक्षात राहू शकतो किंवा अभ्यास होऊ शकत होतो. कारण मला पहिल्यापासून वाटायचं की मला राज्यसेवेतून पोस्ट मिळेल, त्यासाठी मी कष्ट केलंय. त्याच्यामुळे मला किती अभ्यास केला, काही केलं असं कधी मी म्हणजे मोजले नाही किती तास झाले. काही वेळा दिवसातून 1 तास पण होत नव्हता, काही वेळा दिवसातून 4-5 तास व्हायचा. जास्त वेळ मी लायब्ररीमध्ये कधी कंटिन्यू जास्त बसलेलो नव्हतो. ओके. जास्त असं डाटा पाठांतर वगैरे जास्त जमलेलं नाही. परंतु जे होत होतं प्रोसेसमध्ये होतं प्री मेन्स ते एक स्वतःला एक कॉन्फिडन्स येत गेला की हा पॉईंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि एकदा सायकलमध्ये तुम्ही आला की तुम्हाला ते स्वतःहून कळत जाईल कोणता पॉईंट महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही. त्यामुळे स्वतः जर आपण आलो इतरांपेक्षा तर आपल्याला फायदा होईल. ओके. आणि मग जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचा हा एक प्रश्न असतो की प्रिलियमचा अभ्यास आधी करायचा का मेन्सचा अभ्यास आधी करायचा? तर काहींचं म्हणणं असतं की दोन्ही सोबत करायचं, काहींचं म्हणणं असतं आधी मेन्स करून घ्या नंतर प्रिलियम करा. काही म्हणतात तू प्रिलियम पास झाला तरच मेन्स देशील. काय केलं पाहिजे? अभ्यास दोन्हीचा करणे गरजेचं आहे. कारण मेन्स पास झाल्याशिवाय तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. बरोबर. आता शेवटी कालावधी किती राहिला एक्झामला हा महत्त्वाचा आहे. जर एक्झामला जास्त कालावधी असेल तर तुम्ही दोन्हीचा सोबत अभ्यास होऊ शकतो. कारण मेन्सचाच बऱ्यापैकी अभ्यास प्रिलियमला मॅथ रिझनिंग जर सोडलं आणि सायन्सचा जर काही भाग सोडला तर सेम सिलेबस कंबाईनसाठी तर आता मेन्स आणि हे सेमच आहे. आणि प्रिलियमला पण सिरियसली करणे गरजेचं आहे. कारण जे कॉम्पिटिशन आहे, जे लाखामध्ये फॉर्म येतात आणि वाढता कट ऑफ आहे, प्रिलियम पास होणे पण आजकाल गरजेचंच आहे. कारण की प्रिलियम पास झाले तर आपल्याला मेन्सच्या चान्सेस येतात. म्हणजे आपण एक स्टेप पुढे जातोय. मग त्यामध्ये आपण मराठी इंग्लिश सोबतली केलं तर मेन्स पण आपण पास होऊ शकतो. परंतु कोणतेही मेन टार्गेट तर आपलं पोस्ट मिळवणंच पाहिजे. यासाठी 2 टप्पे आहेत, कंबाईनसाठी प्रिलियम आणि मेन्स. त्यामुळे टार्गेटकडे पोहोचण्यासाठी या स्टेप पार करणे गरजेचंच आहे. अगदी बरोबर. ज्या दिवशी रिझल्ट आला काय सिच्युएशन होती, कुठे होते? सिच्युएशन म्हणजे मी आणि माझी पत्नी बँक ऑफ इंडियामध्ये होती. ती सुट्टी घेऊन आम्ही पुण्याला चाललेलो. तिचा एक पेपर होता आदल्या दिवशी इन्शुरन्सचा. त्यामुळे 30 तारखेला रिझल्ट येईल हे माहीत होतं. आयुष्यात पहिलेच मुलाखत होती. याच्या अगोदर कधीही मुलाखत नव्हत्या. आयोगाच्या ऑफिसमध्ये कधीही नव्हतो. आणि मेन्सला चांगला स्कोर होता, 470च्या आसपास स्कोर होता सेकंड कीनी. त्यामुळे बरेच जण म्हणायचे की पोस्ट मिळेल, काहीतरी मिळेल, फिक्स मिळेल. पण मला आतून अपयशाने यशाने एवढ्या वेळ हुलकावणी दिली की जोपर्यंत फायनल लिस्टमध्ये नाव येत नाही तोपर्यंत विश्वास बसत नव्हता. ज्यावेळी मी रँक पाहिली, नाव पाहिलं, त्यावेळी वाटलं की एवढ्या वर्ष आपण जे टार्गेट ठेवून केलं ते आज जो निर्णय घेतला तो आज सत्यात उतरतोय. आणि घरच्यांना तर भरपूर आनंद झाला. घरी तर भाऊ मोबाईल घेऊनच सोबत बसलेला. माझा भाऊ लहान डॉक्टर आहे. त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात साथ दिलेली. एका मोठ्या कॉलेजमधून तो एम्स सारख्या MD झालेला आहे. तो एवढा असून पण ग्रामीण भागामध्ये राहून आणि मला लहान असून म्हणजे बऱ्याच वेळा मी म्हणतो की वयाने लहान असून पण कर्तृत्वाने मोठा आहे. तो तर रिझल्ट घेऊन बसलेला. तो तर इंटरव्ह्यू सोबत आम्ही म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना पण माझा लहान भाऊच माझ्यासोबत होता. त्यानेच हॉटेल वगैरे बुक केलेली. इंटरव्ह्यूमध्ये पण तोच कॉन्फिडन्स देत होता की तुझं होणार आहे. मला माहिती आहे तुझं होणार आहे. त्यामुळे मी स्वतः फोटो पण काढत नव्हतो त्या आयोगाच्या जे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. कारण इंटरव्ह्यूमध्ये थोडाशी भीती होती, पहिला इंटरव्ह्यू होता. त्यांनी फोटो काढले. रिझल्ट पण त्यांनीच घरी पण पाहिला, घरी पण सांगितलं. रिझल्ट पाहताना पत्नी माझ्यापेक्षा जास्त खुश होती. अर्थातच. कारण जो आयुष्यात निर्णय घेतलेला त्यांनी तो जर यशस्वी होत असेल तर प्रत्येकाला आनंद होतो. घरचे आईवडील पण खुश होते. कष्ट करून शिकवलेले ज्या गोष्टी असतात, आईवडिलांना दुसरं काय पाहिजे असते. एक मुलगा
जास्त शिकलेला आहे, डॉक्टर आहे, एक मुलगा अधिकारी आहे. सामान्य कुटुंबातील आईवडिलांच्या एवढ्याच यापेक्षा अपेक्षा जास्त काय असतात. असतं? असं मला वाटतं. बरोबर. पण आता तुमचं सिलेक्शन झालं. हं. आता पहा, किती नाही म्हटलं तरी आपणही सुरुवात करताना हेच केली की 12th फेल, म्हणजे 12वी नापास झालेला विद्यार्थी झाला, क्लास 1 अधिकारी, म्हणजे अशाच पद्धतीने बातम्या फिरल्या असतील किंवा फिरतीलही. मग आता आपण पाहतो की अनेक उदाहरणं पाहिली याच्या आधी देखील, की हे खूप कष्टातून अधिकारी झालेले दाखवले, कोणी नापास झाल्याच्या नंतर अधिकारी झालेले दाखवले. त्याच्यामुळे ग्रामीण भागातला ओढा ज्याकडे होतो. म्हणजे आज तुम्ही ह्या गोष्टी क्लिअर केल्या की मी अभ्यासाने हुशार होतो, म्हणजे अभ्यासामुळे मी फेल नाही झालो, हे तुम्ही क्लिअर केलं. पण असा समज बऱ्याच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये होतो, अरे तो 12वी नापास झालेला जर अधिकारी होतो, मी का नाही होऊ शकत? आणि तेच मी सांगितलं की जे उसनं बळ घेऊन येतात, जे दुसऱ्याकडे पाहून मोटिव्ह ठरवतात, तो चुकीचा आहे. स्वतःला स्वतः ओळखणं अपेक्षित आहे. जे मी स्वतःला ओळखलं की मी ओळखले की 12वी फेल माझ्या अभ्यासामुळे किंवा माझ्यात कुवत नव्हती म्हणून झालेलं नाही, जे मानसिक कारण होते त्यामुळे झालो. तसंच प्रत्येकाने जे लाट तयार होते MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये इतरांकडे पाहून येण्याच्या, या आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि काहींचे झालेले पण आहेत, आपण उदाहरणं पाहतो. त्यामुळे प्रत्येकाने आपले ध्येय काय आहे हे ठरवूनच यावं. MPSC वाटतं तेवढं पण सोपं नाही आहे. प्रत्येक एक मायाजाल आहे. आज माझं पास झालं म्हणून ठीक आहे, मी इथं बोलतोय. जर झालं नसतं तर उद्या मला टोमण्या मारणारे पण गावात तेवढेच होते. गावात आज मला हारतुऱ्या मिळतात, पुरस्काराच्या नजरा मिळतात, उद्या तिरस्काराच्या मिळाल्या असत्या. त्यामुळे हे वास्तव भयान आहे असं मला वाटतं. आणि ह्या वास्तव कट्ट्यामध्ये येण्याचा मुख्य हेतू हाच होता की MPSCचं वास्तव सर्वांना कळावं. जर पोस्ट मिळालं तर तुम्हाला फक्त तो दिसतो की 12वी फेल आहे, त्यामागं कष्ट पण तेवढंच असतंय. त्यामुळे त्यांचे कष्ट करण्याची परिस्थिती, घरचं बॅकग्राऊंड हे सर्व पाहणं अपेक्षित आहे. वास्तवाचा विचार करून जर आपण योजना आखल्या तर आपण यशस्वी होऊ शकतो. काल्पनिक जगात राहून, इतर जगात राहून आपण वावरणं गरजेचं नाही. कारण हे इन्स्टंट सर्व अपेक्षित असल्यावर ऑनलाईन जग येते. त्यामुळे किती वेळ कोणत्या क्षेत्राला देणं आणि का देणं हे पण गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. नाही अर्थाचं, कारण त्या वास्तवादी गोष्टींवरती चर्चा होणं गरजेचं आहे, कारण हे भयान वास्तव बाहेर सांगितलं जात नाही आणि ते ऐकलंही जात नाही, कारण लोकांना मसाला पाहिजे असतो, वास्तव कुणाला नकोय. तर याच्याबरोबर आता वास्तवावर बोलतोय आपण, तर तुम्ही 4 मुख्य परीक्षा दिली, ही 5वी मुख्य परीक्षा, तुम्ही बऱ्याच वर्षापासून अभ्यास करताय, पण तुम्ही यशाच्या जवळ जात होते आणि तुमचा प्लॅन सुद्धा बी रेडी होता. जर तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं की जर काहीच नसतं झालं, तुम्हाला शेतीची आवड होती, तुम्ही शेती केली असते. तुम्हाला काय वाटतं की हे जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचा प्लॅन बी असला पाहिजे? हो, नक्कीच असला पाहिजे. कारण स्पर्धा जी आहे, कारण आता स्पर्धेमध्ये अगोदर तरी जॉब शो करत करत MPSC करणे शक्य होतं, परंतु आता फुल फोकसने MPSC करणारे विद्यार्थ्यांची संख्या वाढते. ते फक्त पुण्यातच नाहीये, जे महाराष्ट्रामध्ये डिसेंट्रलायझेशन झालंय MPSCचं, ते आपल्या पुण्यात दिसत नाही गर्दी, पण तालुक्याच्या ठिकाणी कोविड नंतर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खूप मोठे प्रमाण आहे. यामागे बेरोजगारी यासारख्या गोष्टी आहेच किंवा ग्लॅमर MPSCचं, बऱ्याच बाबी आहेत जे विद्यार्थी MPSCकडे येतात. जर आपल्याला प्रिलियममध्ये जर जास्त वेळा अपयश येत असेल तर विद्यार्थ्यांनी प्लॅन बी कडे वळणं गरजेचं आहे. कारण MPSC मध्ये ठराविक वेळ देणं आवश्यक आहे. जर तुम्हाला प्रिलियम मिळते किंवा मेन्स थोडक्यात जाते, तर तुम्हाला स्वतः मनातून वाटत असेल की मी व्यवस्थित जर प्लॅनने अभ्यास केला तर यश मिळेल, तरच MPSC मध्ये थांबणं गरजेचं आहे. कारण मला लास्ट टाइम अर्ध्या मार्कमुळे गेल्यामुळे मला विश्वास होता की जर आपण व्यवस्थित प्लॅन एक्झिक्यूट केला तर यश मिळेल आणि ते मिळालं. पण जर आपण कट ऑफपेक्षा खूप लांबून जातोय तर आपण असं समजावं की आपल्याला MPSC नाही तर आपल्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची आपली कॅपेबिलिटी आहे. कारण MPSC म्हणजे खूप मोठं नाहीये किंवा प्रशासक अधिकारी झाला म्हणजे तुमचं आयुष्य बदलतं असं पण नाहीये. एक सामान्य अधिकारीच सामान्य व्यक्तीच राहू शकतो. आपण इतर बाबीमध्ये काही लेखक असतील, कवी असतील, क्रीडा क्षेत्रात, शेती क्षेत्रात पण माझे बंधू इतर बाबीमध्ये खूप मोठे आहेत, ज्यांना आर्थिक स्थिरता आली किंवा शेतीच्या संलग्न जे काही उद्योग असतील. आमच्या बारामती भागामध्ये पण खूप विद्यार्थी पुढे येतात ज्यांनी शेतीच्या संलग्न उद्योग चालू केले आहेत. यासारख्या बाबीमध्ये पण आपण करिअर करू शकतो. आता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि ज्याच्या त्याच्या कॅपेबिलिटीनुसार स्वतःला ओळखून करिअर निवडणं गरजेचं आहे. असं नाही, अर्थातच खरं तर याच्यात स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जसं सांगितलं की खूप कमी मार्कनी जर आपण यशापासून दूर राहत असू तर अर्थात प्रयत्न करायला हरकत नाही, परंतु जर तुम्ही यशाच्या जवळच जात नाही तर स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही पण 4-5 मेन्स दिल्या, असं कधी वाटलं नाही यार थांबलं पाहिजे, नको आता?
नाही काय असं कधीच वाटलं नाही. ज्यावेळी मी प्रिलियम पास झालो, हं. त्यावेळी मला असं वाटलं की जे 10वीत आणि 12वीत पहिले येणारे विद्यार्थी पास होतात, तर मी फेल असणारा पण पास होतोय म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी आहे. एक्झॅक्टली. आणि ते मी जाणलं आणि त्यातून मी अभ्यास करत राहिलो आणि प्रत्येक वेळी सुधारणा होत राहिली. असं कधीच नव्हतं की मी मागं आलोय. प्रत्येक वेळी मेन्सला होतो. लास्ट टाईम अर्ध्या मार्कमुळे गेलं तर जास्तच कॉन्फिडन्स आलेला की व्यवस्थित केलं तर होणार आहे आणि ते मी केलं आणि शेवटी स्वतःला मी ओळखलेलं. तू जर म्हणजे मी जर व्यवस्थित केलं, तर या सब्जेक्टमध्ये येते ते मार्क मिळतील आणि तो प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट झाला आणि त्यामुळे मला मेन्समध्ये चांगले मार्क आले आणि इंटरव्ह्यूमध्ये पण मला चांगले मार्क आले. जो शेतीचा मला टच होता, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, मग शेती कसा प्लॅन बी, बरोबर. शेती करत कसा अभ्यास केला. परंतु मी ठरवलेलं माझं जे काही खरं आहे, ते मी मांडणार. त्यात 12th फेलचा कधीही इंटरव्ह्यूमध्ये संदर्भ आला नाही तिथं. पण शेतीचा आला. माझा पूर्णपणे इंटरव्ह्यू शेतीवरती गेला. शेतीमध्ये त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग, क्लस्टर फार्मिंग यासारख्या बाबी विचारल्या, ज्या मी ग्राउंड लेव्हलची उत्तरं देऊ शकलो. तिथे त्यांना माझं वास्तवातलं कार्य केलेलं त्यांना उत्तरातून जाणवलं असेल. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये पण पहिला होता, तरी पण मला एक चांगले मार्क दिलेत असं वाटतं. मग तुम्ही या अभ्यासासोबत एमपीएससीचा अभ्यासासोबत शेती पण करायची? शेतीशी मला कायम आवडच आहे. म्हणजे मी अधिकारी झालो तरी मी शेतीशी कायम कनेक्ट राहणार आहे. शेती मला आवडतेच, कारण कॉलेजला असल्यापासून शेतीच केलेली आहे. स्वतःहून कधीही असं पुढं होऊन केली असं नाही, आई-वडिलांसोबत केलेली आहे. त्यामुळे स्वतः कधीही कंट्रोल घेऊन केलं नाही आणि आता अधिकारी झालो तर शेतीपासून लांब कधीच जाईल असं आता तरी वाटत नाही. नक्कीच. कारण शेतीशी नाळ हो, जोडलेली असते आपली आणि त्याच्यापासून दूर जाणं खूप मोठी गोष्ट आहे. हो, बरं, अभ्यास करण्यासाठी आता तुम्ही पुण्याचेच आहात. हो, बारामती म्हणजे हो. पुणेच. काय वाटतं की तुम्ही तुमच्या बोलण्यातून आलं की आता बऱ्यापैकी विद्यार्थी बाहेर अभ्यास हो. करतात. पण पुण्यात येऊन अभ्यासच केला पाहिजे. पुण्यातच येऊन अभ्यास केला पाहिजे असं काय आहे? असं काहीच नाही म्हणजे हा काही रूल नाही आहे. म्हणजे पुण्यात येऊन तुम्ही अभ्यास करणं. आता ऑनलाईन सुविधा भरपूर मोठ्या प्रमाणात. तुम्हाला ऑनलाईन गाईडन्स मिळतोय आणि ज्यांचं फॅमिली आर्थिक स्थिरता नसेल, त्यांनी जास्त लोड घेण्यापेक्षा, जास्त कर्ज काढून घरच्यांना जास्त हे करण्यापेक्षा, एक तालुक्याच्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. स्वतःच्या परिस्थितीनुसार राहून जर अभ्यास केला, तर जी यश मिळतं, त्या यशात वेगळीच मजा असते. जे जास्त इतरांना त्रास देऊन यश मिळवणं, हे जरा इतरांवरती त्रासदायक होतंय. बरोबर. नक्कीच याचा विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण गरजेचं. ऑनलाईन फॅसिलिटीज हो. आलेले आहेत आणि आता आपण पाहतो की तालुक्याच्या ठिकाणी पण हो. भरपूर लायब्ररी किंवा अभ्यासिका झालेल्या आहेत. तर तुम्ही लायब्ररीत अभ्यास करायची तुम्ही स्वतः. कसं शेड्यूल असायचं लायब्ररीत? का 7 ते 12? नाही 7 ते 12 कधीच नव्हतं. लायब्ररीमध्ये हा मेन्सचा मी कात्रजची जी तलाव आहे, कात्रज तलाव. हं. तिथं महानगरपालिकेची लायब्ररी आहे, जी फ्री आहे आणि एक उत्तम अशी प्रशस्त लायब्ररी आहे. तिथे एसी नसेल फ्रीमध्ये? एसी नाहीये. बरं. एसी नसल्यापेक्षा नॅचरल हवा खूप मोठी आहे. अच्छा. म्हणजे गार्डन आहे. गार्डन भोवती तळ आहे. तळ्यापाशी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येस. जे इन्स्पिरेशन कायम असते. वातावरण पॉझिटिव्ह असते आणि मित्रपरिवार चांगला मिळाला. जरी अधिकारी त्यातील नसतील, पण अधिकारी करणारा जो मित्रपरिवार असतो, तो मित्रपरिवार मला तिथे मिळाला. त्यामुळे डेस्कवरती कमी आणि जास्त ग्राउंड जे होतं, गार्डन जे होतं, तिथं मला एक मानसिक स्थिरता मिळाली. कारण अभ्यास तर अगोदरच होता. अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी ती अभ्यासिका मला खूप महत्त्वाची होती. कारण प्रिलियम पण तिथंच, मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी पण तिथंच. तिथून क्लास 1 होणारा बहुतेक मी पहिलाच आहे. बरं. कारण एखाद्या नगरसेवकाने किंवा एखाद्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांसाठी जर काही चांगलं केलं असेल, तर ती अभ्यासिका एक उदाहरण म्हणून आहे. कारण क्या एक बात है! 40 ते 50 विद्यार्थी हार्डली बसू शकते तिथं. पण तिथं कोणताही आर्थिक मोटिव्ह नव्हता. विद्यार्थ्यांचं हित हाच तिथं मोटिव्ह होता. ती लायब्ररी 11 ते 4 बंद असायची. कारण गार्डन 11 ते 4 बंद असायचं. हं. त्यामुळे येणं-जाणं बंद होतं. त्या लायब्ररीमध्ये जास्तीत जास्त मी 8-9 पर्यंत जायचो आणि 6 पर्यंत वाईफ आल्यानंतर घरी असायचो. तिथून पुढे थोडासा घरी केला तर केला, नाहीतर तो जो वेळ होता त्यामध्ये मी रिव्हिजनच आता माहिती लास्ट अटेम्प्ट होता, त्यामुळे नोट्स वगैरे तयार होत्या. रिव्हिजन केलं आणि थोडंसं करंट टच दिल्यानंतर हे यश मिळतंय. नक्कीच. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जे काही तुम्ही तुमचा प्रवास तर सांगितलाच, हो. परंतु त्याच्याबरोबर ज्या वास्तववादी गोष्टी हो. सांगितल्या, ह्या त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरं गरजेच्या होत्या गरजेचं. आणि त्याच आजच्या हो. पॉडकास्टमधून आल्या. काय आता या पॉडकास्टच्या शेवटी काय संदेश द्याल या विद्यार्थ्यांना आणि पालकांना?
आता शिक्षणाच्या बाबतीत मला वाटतं बोलावं, कारण शिक्षणामध्ये जे अकॅडमिक कल्चर येते, शिक्षणाचा जो येतोय म्हणजे मला जाणवलं की 12वी मध्ये जर तुम्हाला समाजामध्ये वावरताना जर अडचणी येत असतील, तर तुम्ही समाजामध्ये व्यवहार ज्ञानामध्ये जर कमी पडत असाल, तर ते शिक्षणाचा हेतू चुकलाय असं वाटतं. तर शिक्षण हा तुमच्या समाजामध्ये वावरताना किंवा व्यवहार ज्ञानामध्ये लोकांशी बोलताना नम्रपणे, विनम्रपणे याबाबतीत मी खूप नशीबवान समजतो की 10वी मध्ये जे जमात हायस्कूल जेजुरी येथे एक आम्हाला प्राचार्य लाभले, ज्यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला आहे, आदर्श शिक्षक नंदकुमार सागर सर. त्यांनी एक व्यक्तिमत्व विकास म्हणून 10वी ला आम्हाला एक सब्जेक्ट शिकवला, ज्यामध्ये आपलं इंटरनल व्यक्तिमत्व एक असतं, जे आम्हाला जाणलं, जे मला 12वी फेल नंतर खूप उपयोगी पडलं. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत जो हेतू आहे तो पहिल्यांदा समजून घेणे पालकांनी गरजेचं आहे. आता आपण पाहतो नीट किंवा जे सारख्या विद्यार्थ्यांकडं एक फोर्सफुली त्यांच्यावरती राबवलं जाते. त्या विद्यार्थ्यांच्या ज्या कॅपेबिलिटी असतील त्यानुसार पालकांनी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. तेच शिक्षणाचं मोटिव्ह असू शकतो. विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कॅपेबिलिटी समजून घेऊनच त्यांना क्षेत्र निवडून देणे आणि विद्यार्थ्यांनी पण आपल्या कॅपेबिलिटी समजूनच क्षेत्र निवडणे, हाच मला वाटतं आत्ताच्या यातून संदेश द्यावा. नक्कीच. खरं तर या पॉडकास्टच्या शेवटी हो. सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश तुम्ही दिला. खरं तर तुमचं यश हे सोपं नव्हतं, हो. कारण लग्न झालंय, कुटुंब सांभाळायचं, हो. शेती सांभाळायची, त्याच्यात सततचं अपयश हो. आणि 12वी फेलचा तर टॅग होताच. त्याच्यामुळे समाजाचं सोशल प्रेशर ते होतं. राहतं. याच्यातून पोस्ट मिळवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. त्यातून तुम्ही पोस्ट मिळवली आणि तुम्ही यशस्वी झालात. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की जे या रिझल्टमध्ये आले नसतील हो. ते अपयशी निश्चित नाही येत नाही. नाही आहेत. कारण MPSCतला कुठलाही विद्यार्थी, कुठलाही कॅन्डिडेट तो अपयशी नाही. ठरूच शकत नाही. अर्थात त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला घेणं तर. गरजेचं. नक्कीच आपण पॉडकास्टसाठी आलात वास्तव Thank you. कट्ट्यावरती, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू.